वर्षभराचा ताणतणाव, कामाचा थकवा आणि सर्व दगदग विसरून आज संपूर्ण देश प्रकाशाच्या झगमगाटात न्हाऊन निघाला आहे. सर्वीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. दिवाळी हा एक केवळ सण नाही, ही एक भावना, संस्कृती आणि नात्यांशी जोडलेली गोड परंपरा. वसुबारसपासून सुरू होणारा उत्सव भाऊबीजेपर्यंत असतो. या उत्सवातल्या प्रत्येक दिवसाला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. दिवाळी म्हटलं की असत्यावर सत्याचा विजय आणि अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याची वाट. नमस्कार, मी अश्लेषा कांबळे आणि मी मयुरी देवरे. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रवर. आणि सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी म्हटलं की पहिला सुगंध लागतो तो चकल्यांचा, लाडूचा आणि अशा बऱ्याच फराळातल्या गोष्टींचा. आज पूर्वीपासून हे फराळ हे घरी बनवण्याची परंपरा होती, मात्र आज अनेक क्षेत्रामध्ये महिला या कार्यरत आहेत. त्यांच्या व्यस्त वेळेतून त्यांना वेळ काढता येत नाही, त्यामुळे अनेक महिलांनी हा गृहउद्योग म्हणून स्वीकारला आहे. हा फराळ केवळ स्वाद आणि चव देत नाही, तर तो देतो स्वावलंबनाची शिकवण. आणि हाच दिवाळीचा फराळ फक्त दिवाळी पुरता मर्यादित न राहता मराठीत महिला उद्योग क्षेत्रामधला एक महत्त्वाचा घटक ठरला आहे. आज जाणून घेऊयात याच फराळाचा प्रवास आपल्या प्रतिनिधी अश्लेषा कांबळेंसोबत. तर आता आपल्यासोबत अश्विनी सनस आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर नमस्कार, तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. तर तुमचा हा प्रवास कसा आहे, काय सांगाल तुमच्या या प्रवासाबद्दल? नमस्कार, मी अश्विनी सनस. पहिले तुमचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही मला लोकांपर्यंत पोहोचण्याचा इनिशिएट घेऊन एक चान्स दिला, त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. माझा हा प्रवास जो आहे तो साधारणतः 4-5 वर्षापासून सुरू झालेला आहे. पहिले मी घरातनं लोकांना जेवण देत होती, त्यानंतर हळूहळू लोकांकडनं मला मित्रपरिवाराकडनं, नातेवाईकांकडनं, घरच्यांकडून एक सपोर्ट मिळाला किंवा खूप छान जेवणाची तारीफ व्हायला लागली. मग त्यानंतर मी हळूहळू जेवणाकडनं फराळ, त्याच्यानंतर मोदक ह्या सगळ्या गोष्टींकडे वळले. हे जे फराळ आहे, दिवाळी जनरली बरेच लोक होतात जे कामाला जाणारे व्यावसायिक वगैरे असतात, ह्या लोकांना वेळ नाही भेटत फराळ बनवण्यासाठी. मग मी अनेक महिलांना एकत्र करून एक गृह उद्योग सुरू केला. याच्यामध्ये 4-5 वर्षापूर्वी साधारणतः 3-4 महिलांना एकत्र घेऊन, त्याचप्रमाणे माझ्या घरातील सदस्यांना घेऊन मी सुरुवात केलेली आहे. घरगुती पद्धतीने, अगदी शुद्ध पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने आम्ही हे फराळ बनवतो. या प्रवासामध्ये तुमच्यासोबत आतापर्यंत किती महिला आहेत, किती महिलांची साथ आहे तुम्हाला? अंदाजे आत्ता सध्या 10-12 जणी आहोत आम्ही, ज्या आपलं घर सांभाळून मला यामध्ये मदत करतात. तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करता, घर सांभाळून हे सगळं? सगळ्यात पहिले कुठलाही व्यवसाय चालू करायचा तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं कुटुंब आपल्यासोबत पाहिजे, आपलं मित्रपरिवार आपल्यासोबत पाहिजे. मला जेव्हा मी हा व्यवसाय चालू केलेला आहे, याच्यामध्ये माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, जसं माझे सासू सासरे झाले, माझे दीर झाले, जाव झाले, माझे भाचे झाले, नणंद झाली, हे सगळेजण एकत्र येऊन, आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं प्रेरणास्थान आहे माझे मिस्टर, जे मला प्रत्येक गोष्टीची कल्पना देतात. कसं केला पाहिजे बिझनेस, कशा गोष्टी कोणत्या नवीन आणल्या पाहिजे, कसं हे केलं पाहिजे. अगदी ह्या ज्या पारंपरिक रेसिपी आहे ह्या माझ्या सासूबाईंनी सुचवलेल्या आहे, याच्यामध्ये कसं हे करायचं. आता वयाच्या 65व्या वर्षीसुद्धा त्या मला प्रत्येक रेसिपी कशी केली पाहिजे हे मला सुचवतात. आणि आमच्यासोबत अगदी ह्या 10-12 महिलांसोबत त्या स्वतः बसून असतात. याच्यामध्ये माझ्या लहान मुली, माझे भाचे, पॅकिंगपासून सगळ्या गोष्टींना असतात. म्हणजे माझ्या घरातले एकूण 10 मेंबर प्लस बाहेरच्या 10 मेंबर, आम्ही सगळे एकत्र हा व्यवसाय करतो. त्यांच्या साथीने मला खरं हे करायला भेटतंय. मग तुम्ही यंदा काय असं वेगळेपण आणलं आहे ह्याच्यामध्ये? तुम्ही काय वेगळं करायचा प्रयत्न केला आहे यंदा? हो, नक्कीच. जेव्हा 4 वर्षापूर्वी सुरुवात केलेली होती, साधारणतः माझ्याकडे 50-60 लोकांपर्यंत माझं फराळ पोहोचलं होतं. तेव्हा मला खूप छान पोहोचपावती भेटली. लोकांनी अगदी फोन करून, मेसेजेस करून कौतुक केलं. मग मला पुढच्या वर्षी अजून नवीन आयडिया झाल्या, जसं की मी पॅकेजिंगवर भर दिली. त्याच्यानंतर अजून काय रेसिपीज वाढवता येतील किंवा काय करता येतील. लोकांकडनं मला विचारण्यात आलं की जसं की आम्ही डायबेटिक पेशंट आहोत, डाएट कॉन्शियस आहोत, मग ह्याच्यामध्ये आपण हे करूया की काय
करता येईल. आम्ही तर साखरेचं खाऊ शकत नाही, मग मी गूळ खोबऱ्याची करंजी जशी आहे ती इन्व्हेंट केली. त्याच्यानंतर लाडूमध्ये साखर न घालता गूळ यूज केला. ड्रायफ्रूट्स बार म्हणून एनर्जी बार तो एक नवीन हे आणला. त्याचप्रमाणे जेव्हा ऑफिसेसमध्ये माझे जात होत्या ह्या गोष्टी, तर त्या लोकांनी हे केलं की आम्ही एवढं फराळ नाही घेऊ शकत, मग आम्हाला सगळे पदार्थ टेस्ट करता आले पाहिजे. त्यासाठी मी कॉम्बो म्हणून एक हे बनवलं, ज्यामध्ये 1 किलोचे, अर्धा किलोचे अशा वेरियस आयटम जे लोकांना टेस्ट करता येतील. साधारणतः 2 लोक घरात असतील, जे छोटे फॅमिली मेंबर्स आहे ते लोक आपले फराळ टेस्ट करू शकतील, असं मी एक कॉम्बो बनवला. मग त्याच्यामध्ये पण वेरियस की लोकांना ते पण खूप वाटलं, मग त्यात थोडी छोटी असे हे केले. आता हे जे कॉम्बोज आहेत हे कॉर्पोरेट्समध्ये माझे खूप प्रमाणात गेले. तर मग आता तुम्ही सांगितलं कॉम्बो पॅक, तर मग त्या कॉम्बो पॅकमध्ये नक्की काय काय आहे, काय अवेलेबल आहे त्याच्यामध्ये? आपल्याकडे अंदाजे 10 फराळाचे आयटम्स आहेत. त्यामध्ये आपण कस्टमाइज ठेवलेत, कारण की बऱ्याच लोकांना काही गोड पदार्थ जास्त आवडत नाही, तिखट पदार्थ जास्त आवडतात किंवा मिक्स हवं असतं. मग जसा कस्टमर आपल्याला सुचवेल की नाही मला हा आयटम हवा आहे, हा आयटम हवा आहे, त्याप्रमाणे आपण कस्टमाइज त्यांना करून देतो त्याच्यामध्ये. तर आता माझा शेवटचा प्रश्न, तुमच्यासारख्या अशा अनेक महिला आहेत ज्यांना काही ना काहीतरी करायचं आहे, बाहेर निघायचं आहे, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? नक्कीच. जसं की तुम्ही आता हा प्रश्न विचारला, प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी कला असते, पण कुटुंबाची जबाबदारी म्हणा किंवा स्वतःमध्ये काहीतरी कमी आहे असं त्यांना स्वतःला वाटत असतं, पण तसं नसतं. काहीतरी एक आपल्याला बॅकबोन भेटला, कदाचित ती कुटुंबाची साथ असू शकते किंवा काहीही गोष्ट असू शकते, त्याचा जर आपल्याला हे भेटला तर प्रत्येक महिला आपल्या कला ओळखून, आपले गुण ओळखून नक्कीच पुढे काहीतरी करू शकते. ते करण्यासाठी स्वतः पहिले त्याच्यामध्ये काय आपण करू शकतो हे ओळखलं पाहिजे आणि ती गोष्ट घेऊन आपण नक्कीच पुढे चाललं पाहिजे. तर अत्यंत सुंदर संदेश असा तुम्ही दिलेला आहे. तर आता आपण जाणून घेतलं यांच्याकडून की किती मेहनत लागते, किती काय काय आपण नवीन नवीन पाहिलं याच्यामध्ये, की तुम्ही तुमचा प्रवास कसा पुढपर्यंत आणला, कसं काय ते. तर धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. दिवाळी म्हटलं तर मातीच्या पंत्यांचं हे वेगळंच महत्त्व असतं. इथे आपण बघू शकतो किती वेगवेगळ्या प्रकारच्या मातीच्या पंत्या आहेत आणि या सगळ्या मातीपासून बनलेल्या आहेत. यांना कॅरी करणं, यांना सांभाळणं आणि एवढ्या मोठ्या मार्केटमधनं त्यांना व्यवस्थित पद्धतीने ग्राहकांच्या हाती देणं, हे किती मोठं कौशल्य आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार, तुम्ही कुठे राहता? मी ते जामणी नाकामध्ये राहणार. कधीपासून हा व्यवसाय तुम्ही करता? रेग्युलर आहे. ते दर दिवाळीला तुम्ही करता का फक्त सीझनमध्ये? नाही, दररोज बिझनेस करता. ग्राहकांचा प्रतिसाद कसा वाटतोय तुम्हाला? अपना होलसेलरचा धंदा आहे, त्याला काय मतलब हे भेटेगी ना, होलसेलर भेटे. मला प्राइस सांगू शकता? 3 रुपये मतलब 300 का सायकर आहे का, ऐसा डिझाईनमध्ये घेणार ना तो 80, 70, 100, 150, 50 सगळे भेटेगी. आणि हे जे कलरचे दिवे आहेत, कुठले घ्या 50 रुपयाचे. 50. मला सांगा, कॅशलेस इंडिया होतोय आता, मला दिसतंय तुमच्याकडे इथे स्कॅनर आहे, त्याबद्दल काय सांगाल? लोक कसं पेमेंट जास्त करतात? मनी म्हणजे तुम्हाला इन कॅश देता का पेमेंट? नाही, ऐसा कॅश भी देणार और पेमेंट भी ऑनलाईन, गुगल पे पण, पेटीएम सब करतात. ग्राहकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा वाटतं? एवढी गर्दी आहे, लोक खरेदी, बहुत गर्दी आते, बहुत गर्दी आता. तुमचा धंदा होतोय? होणार धंदा तो. थँक्यू सो मच. बाजारपेठेच्या गर्दीमध्येच मला एक चिमुकला भेटलाय, तो रांगोळीचे साचे विकतोय. त्याच्यासोबत जाणून घेऊया त्याच्याकडे काय काय आहे. मला सांगशील काय काय प्रकारचे आहेत आणि किती किती रुपयाला आहे? हे 50ला आहे. 50चे 3. तू कुठून आलाय? कलवा. कलवावरून आलाय. शाळेत जातोस तू?
काय ओके, हे का करतोस? मम्मी पप्पांना हेल्प म्हणून करतो. हा ओके, थँक्यू. इथे आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये आता कंदील पाहायला मिळत आहेत. इथे शिवाजी महाराजांच्या कंदिलापासून ते वेगवेगळे फोल्डिंगचे कंदील म्हणा, काही आहे ते अगदी वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये अवेलेबल आहेत. तर काय सांगाल, कोणते कंदील जास्त विकले जातात? शिवाजी महाराजांचे कंदील जास्त विकले जातात. अच्छा, तर तुम्ही हे कधीपासून तुम्ही इथे असता? म्हणजे सकाळपासूनच असतात इथे. आणि या कंदिलाची स्टार्टिंग प्राइस काय आहे? 300 पासून चालू आहे, 300-400 पासून. एक पॅकेट 300ला आहे म्हणजे असं. डझन. तर आपण इथे पाहू शकतो, इथे वेगवेगळे रंगीबिरंगी कंदील्स आपण पाहिलेच आहोत. आता आपण मोठे कंदील्सही पाहणार आहोत. दिवाळी म्हटलं की आपल्याला सर्वात आधी आठवतात ते म्हणजे कंदील. प्रत्येकाला आपापलं घर सजवायचं असतं, त्यासाठी कंदील लागतोच. तर अशातच आपण आज पाहणार आहोत की इथे वेगवेगळ्या प्रकारचे कंदील्स अवेलेबल आहेत. अगदी कागदी कंदिलापासून कापडी कंदिलापर्यंत सगळे इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इथे मी पाहते तर आता वेगवेगळ्या ट्रेडिशन्सचे आपल्याला कंदील तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. तर आज आपण पाहणार आहोत की त्याचे नक्की ते कशापासून बनवले आहेत, हे किती पर्यावरणपूरक आहेत, ह्याची प्राइस काय आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वर्षा मॅम. नमस्कार वर्षा मॅम, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा की किती व्हरायटी आहे यावर्षी बाजारपेठेमध्ये कंदिलांची? कंदिलाची खूपच व्हेरायटी आहे. पावसाचे सीझन म्हणून आपण कागदाच्यापेक्षा कापडाचे कंदील ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये स्मॉल, बिग, त्याच्यापेक्षा मोठा असं वेगवेगळी खूप डिझाईन आहे. जरी कंदील आहे, टिकली वर्क आहे, साधा वर्क आहे, दिया आहे आपला महाराष्ट्राची, आपले शिवाजी महाराजचा पण फोटो आहे त्याच्यामध्ये. जय श्रीराम म्हणजे आपला ते महाराष्ट्राचे आता जय श्रीराम म्हणून ते पण आपल्याकडे कंदील आहे. हे सगळं कंदील तुम्ही घरी बनवता किंवा मग कशी प्रोसिजर असते यात? ते कपडे घेतात आपण आणि जे गरीब परिवार असतो त्याच्याकडून बनवून आपण घेतात, म्हणजे त्यांचा पण रोजगार असू दे आणि आपला पण रोजगार भेटू दे म्हणून. म्हणजे रोजगार, आता तुम्ही बोललात की रोजगार मिळू देत म्हणून, तर किती रोजगार म्हणजे कसं होतं पूर्ण प्रक्रिया मला सांगाल थोडक्यात? पुढे प्रक्रिया म्हणजे पुठ्ठा असतो, त्याच्यावरती कागद, ते कपडे चिकवून ते लोक एक दुसऱ्याला जॉईन करतात, स्टिपलर मारतात. ते लोक पूर्ण प्रक्रिया करायला 4 महिना अगोदर काम चालू करतात करून, आणि आपण जसं ऑर्डर दिले तसे ते डिझाईनमध्ये ते आपल्याला बनवून देतात करून. आपल्याला माहिती आहे की सरकारने आता आपल्याला पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा असं सांगितलं आहे, आणि मी बघू शकते की इथे सगळेच कंदील ऑलमोस्ट कापडी आहेत. तर कापडी कंदीलचं महत्त्व? कापडी कंदीलमध्ये जे प्लास्टिक वापरल्यानंतर ते फेकून देतात आणि ते आपला गाई, कुत्रा वगैरे खातात आणि त्यांच्या ॲनिमल्स नुकसान होतात, आपले पर्यावरण हास होतात. त्याच्यापेक्षा कापडी कंदील आपण वर्षभरच वापरू शकतो आणि दिवाळी पण साजरा करू शकतो आणि पर्यावरण वाचवू शकतो. साधारण या कंदिलांची किंमत कुठून चालू होते तर कुठपर्यंत येऊन थांबते? 250 ते 800 पर्यंतची. 250, 300, 350, 500, जसं कंदील साईजवरती डिपेंड असतो तो. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्याबरोबर संवाद साधलात म्हणून धन्यवाद. असा हा उत्साहाचा, आनंदाचा, परंपरेचा आणि आपुलकी जपणारा हा सण तुमच्या आयुष्यात भरभराट घेऊन येऊ, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्या संपूर्ण जय महाराष्ट्राच्या परिवाराकडनं दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.